मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 सध्या देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. मात्र एकीकडे बंजारा समाजातील मुलींची चर्चा ही वाऱ्यासारखी देशभरात पसरू लागली. याचं कारणही असंच आहे. एका भाजी विक्रेत्याची मुलगी स्वाती राठोड हिने UPSC परीक्षा क्रॅक करत देशभरात 492 असा रँक प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केलंय. तर दुसरीकडे कोंडी तांड्यातील पूजा राठोड हिने देखील MPSC परीक्षेत यश प्राप्त करून DYSP पद प्राप्त केले आहे. तर याचबरोबर सुदर्शन राठोड विस्तार अधिकारी आणि ऋतुजा राठोड याने टॅक्स असिस्टंट पोस्ट प्राप्त केले आहे. देशभरात बंजारा समाजाचा डंका वाजविणाऱ्या या चारही कर्तृत्वान तरुणींचा बंजारा समाजाच्या वतीने बंजारा सोसायटी येथे दिव्य सत्कार आणि समारंभ आयोजित करण्यात आला होता. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. तर स्वाती राठोड व DYSP पूजा राठोड यांनी तरुणींना करिअर मार्गदर्शन केलं. यावेळी पुणे परीक्षा परिषद उपायुक्त संजय कुमार राठोड, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक व बंजारा सोसायटीचे नायक प्रेम सिंग राठोड, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सोलापूर महानगरपालिकाचे विजय कुमार राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, माजी नगरसेविका शैलजा राठोड, सारिका राठोड, तेजस्विनी राठोड व राम जाधव तसेच गोरसेना व गोर शिकवाडीचे पदाधिकारी आणि बंजारा बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. आजचा जो कार्यक्रम झाला, जे माझे प्रेमसिंग राठोड हे जे माझे आजोबा लागतात, त्यांनी हा कार्यक्रमाची योजना केली. त्याबद्दल मी खूपच स्वतःला एक लकी समजते की मला येथे येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. मला एवढा मान सन्मान मिळाला. कोणत्या क्षेत्रातून, कोणत्या कानाकोपऱ्यातून लोक मला भेटायला आली आणि ही संधी मला इथं मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि त्याचबरोबर विशेष करून जे आता शाळेत जाणारी मुलं आहेत, जे आपल्या भविष्याकडे वाटचाल करत आहेत, त्यांच्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळावं म्हणून हा जो कार्यक्रम राबवला, यासाठी मी त्यांचा खूपच आभारी आहे. पुढे देखील त्यांनी असेच कार्यक्रम राबवावे अशी त्यांची विनंती आहे. नक्कीच ते सोलापूरमध्ये असेल, कारण की ते तिचं मूळ स्थान आहे. तिला प्राऊड फील होईल की या ठिकाणी राहून माझं स्वप्न मी पूर्ण केलं. माझं नाव पूजा राजू राठोड आहे. माझी राज्यसेवा 2022 मधून DYSP पदावर निवड झालेली आहे आणि मी मूळची सोलापूरची आहे. आणि इथे मात्र आता माझा समाज जो आहे बंजारा समाज, तर बंजारा समाजाकडून माझा एक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी मी इथे आलेली आहे. तर इथे उपस्थित सर्व जे बालकवर्ग किंवा पालकवर्ग किंवा इथे जे विद्यार्थी वगैरे आहेत, तर त्यांना मला हा संदेश द्यावासा वाटेल की तुम्हाला जे पण कार्य करायचे आहे तर ते तुम्ही तुमचे 100% देऊन करा. तुम्हाला त्यामध्ये नक्कीच यश मिळेल. कारण मी पण ही जी फील्ड आहे तरी मी स्वतःहून निवडली होती. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जे फेल्युअर आलं किंवा जे पण काही हे झालं तर ते मी स्वतःहून सहन केलं. आणि पण मात्र मला असं कधीच वाटलं नाही की मी हा फेल्युअर पासून हरावं आणि कुठेतरी मागं जावं. सो तुम्हाला जरी फेल्युअर आलं तरी फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टू सक्सेस असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही त्या फेल्युअरला पॉझिटिव्हली घ्या. ज्या चुका झाल्या त्या चुका इम्प्रूव्ह करा आणि इम्प्रूव्ह करून मग तुम्ही जर प्रयत्न करत राहिलात कंटिन्यू तर तुम्हाला नक्की सक्सेस भेटेल. सर, मला हे सांगायचं आहे आपल्या भटक्या समाजातील मुलींना, म्हणजे समाजातील मुलींना, ऍक्च्युली ओव्हरऑलच मुलींना, की तुम्ही मात्र स्वतःच्या पायावर उभा राहायचा सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्न करा. कारण की आजकाल पॅरेंट्स पण काय करतात की ते ना जो पैसा आहे तर तो शिक्षणावर खर्च करण्याच्या ऐवजी हुंड्यासाठी जतन करून ठेवतात. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही ते हुंड्यासाठी वगैरे पैसा जतन करण्यापेक्षा तो पैसा तुम्ही मुलींच्या शिक्षणावर खर्च करा. ह्याच्याने काय होईल की म्हणजे मुलगा आणि मुलगी हे दोन्ही पण समानच आहेत. सो आजकालच्या मुलींनी मात्र सगळ्यात पहिल्यांदा लग्न वगैरे ह्या गोष्टींना महत्व देण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि आपल्या आई वडिलांना
मुलांना पण त्यांनी समजून सांगितलं पाहिजे की स्वतःच्या पायावर उभं राहिल्याने उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर मग ते स्वतःहून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. कारण उद्या जेव्हा मी ऍज अ DYSP किंवा SP म्हणून एखाद्या जिल्ह्यासाठी काम करणार आहे, तर एक महिला अधिकारी म्हणून माझ्याकडे बघून अजून इतर महिला, अजून इतर मुली इन्स्पायर होणार आहेत. आणि मला हा जो मुलींचा टक्का आहे हा जर वाढला तर तो खूपच चांगला वाटेल. आज आपल्यावर लाखो बंजारा बांधव महिला सर खूप छान वाटतं खरं सांगू, कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं की मी जेव्हा MPSC सुरुवात केली होती की मला जेव्हा रिझल्ट येणार आहे तर तेव्हा एवढं प्रेम भेटणार आहे म्हणून. सो आज जेव्हा हे रिझल्ट आलेला आहे तर ह्याच्यामुळे मला खूप जास्त आनंद होत आहे. नमस्कार, मी सुदर्शन देवदास राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. आज या ठिकाणी माझा जो सत्कार केला त्याबद्दल प्रथमतः आम्ही संयोजकाचा आभार व्यक्त करतो. आणि माझ्या बरोबरच या ठिकाणी IAS स्वाती राठोड, DYSP पूजा राठोड आणि ऋतुजा राठोड ज्यांनी की टॅक्स असिस्टंट या पदावर मजल मारलेले आहे, त्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता. माझा या कार्यक्रमाच्या माध्यमातून बंजारा समाजातील माझ्या बांधवांना असा एक छोटा संदेश द्यायचा आहे की मुलगा असो मुलगी असो त्यांच्या पोटेन्शियलनुसार त्यांना शिकवा आणि त्यांना उच्च पदाची स्वप्न दाखवा आणि ती स्वप्न त्यांना पूर्ण करू द्या. आणि नक्कीच ते सुद्धा यशस्वी होऊ शकतात, ते त्यांना विश्वास बाळगण्यास काय हरकत नाही. बस, धन्यवाद. आज बंजारा सोसायटी सोलापूर येथे महाराष्ट्रामध्ये आता स्वाती राठोड म्हणून जी मुलगी IAS झाली ती एक बंजारा समाजातील लोकांना उदाहरण म्हणून समाजातील सर्व विद्यार्थी, पालक तसेच इतर समाजातील सुद्धा विद्यार्थी आणि पालक यांना एक उदाहरण व्हावं आणि त्यांच्या आई वडिलांचे एक्सपोजर इतर सगळ्यांना मिळावं, तिचा अनुभव सगळ्यांना शेअर व्हावे म्हणून आज आम्ही या मुलीचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्या सोबतच ऋतुजा राठोड, पूजा राठोड आणि सुदर्शन राठोड या सर्वांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केलं. त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन पालकांना केलं. इथून पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांना चांगलं मार्गदर्शन होईल आणि या मुलींचं उदाहरण घेऊन अनेक मुलं पुढे येतील. आणि हे एक सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मुलीमध्ये स्वाती राठोडने चांगलं एक्झाम्पल सेट केलेलं आहे. खूप गरीब परिस्थितीमध्ये त्या मुलींनी ही भारतातली सर्वात अवघड परीक्षा, स्पर्धा परीक्षा, सर्वोच्च पदावर पद मिळवून तिने ही पूर्ण केलेलं आहे. त्यांचं अभिनंदन. आणि पालकांनी सुद्धा त्यांच्याकडून शिकवण घेऊन आपल्या मुलांना स्वातंत्र्य देऊन त्यांना पुढे शिक्षण घडवावं असं एक्सपोजर आज आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे.